नमस्कार मित्रांनो. कधी कधी असं होतं की आयुष्य आपल्याला अशा कोणाशी भेट घडवतं ज्याचं आणि आपलं जग अगदी वेगळं असतं, पण तरीही मन कुठेतरी त्याच्याच कडे धावतं. आज आपण अशाच दोन राशींची गोष्ट उलगडणार आहोत. मिथुन राशीचा तो आणि मकर राशीची ती. मिथुन राशीचा पुरुष म्हणजे विचारांचा पाऊस, सतत काहीतरी बोलणारा, नवनवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक, विचारात गुंतलेला. त्याच्या डोक्यात एकाच वेळी 100 गोष्टी चालत असतात. तो हसरा असतो, पण त्याच्या हास्यामागे खूप खोल भावनांचा प्रवाह लभलेला असतो. तो कोणत्याही क्षणी एकदम दूर होऊन जातो आणि कोणा दुसऱ्याच क्षणी अतिशय चपळ आणि बोलका बनतो. मकर राशीची स्त्री मात्र अगदी याच्या उलट. ती स्थिर असते, शांत असते. तिचं हसणं जरा जपून येतं, पण एकदा हसली की आयुष्य उजळून जातं. ती तिच्या भावनांच्या बाबतीत फारच संयमी असते. आतून खोलवर समजूतदार, पण बाहेरून शांत, कठोर आणि थोडीशी दूर जाणारी. यांची पहिली भेट जसं की जिथे हळुवारपणे सुरुवात होते. मिथुन पुरुषाला मकर स्त्री पहिल्यांदा भेटते तेव्हा तो थोडा गोंधळतो, कारण ती काहीच बोलत नाही. ती फक्त बघते. त्याच्या वाक्यांवर हसण्याऐवजी ती त्याच्या डोळ्यांमध्ये काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथेच त्याला ती वेगळी वाटते, खास वाटते. मकर स्त्रीला मिथुन पुरुष पहिल्यांदा थोडा उडवाउडवीचा उथळ वाटतो, अगदी हलका फुलका. पण जेव्हा ती त्याच्याशी खोल संवाद साधते तेव्हा तिला जाणवतं की या माणसाच्या असऱ्या चेहऱ्यामागे एक फार हळवं मन दडलेलं आहे. या दोघांच्या स्वभावातील विरोधाभास सांगण्यात झाला तर मिथुन पुरुष चंचल असतो. त्याला एकाच जागी थांबायला आवडत नाही. नवीन कल्पना, नवीन अनुभव, नवीन माणसं यामध्ये तो रमतो. मकर स्त्री मात्र स्थिरतेवर विश्वास ठेवते. तिला नियोजन आवडतं. तिला प्रेम की कल्पना अजूनही पुरातन वाटते, पण तिच्या मनात प्रेमाचं एक प्रामाणिक रूप असतं, जे फक्त कृतीतून व्यक्त होतं. त्याला वाटतं कधी कधी वेडेपणही प्रेमात असायला हवं, आणि तिला वाटतं प्रेम म्हणजे जबाबदारी. या राशीतील नक्षत्रांचा जो प्रभाव आहे त्याबद्दल सांगायचं झालं, मिथुन राशीमध्ये 3 नक्षत्र आहे: मृगशीर्ष, आद्रा आणि पुनर्वसू. या राशीची माणसं खास करून आत्मविश्लेषण करणारे, शब्दांचे खेळ करणारे, पण भावनांमध्ये गुंतवणूक करताना घाबरणारे असतात. मृगशीर्ष नक्षत्राचा जो पुरुष असतो तो खूप कल्पनाशील असतो, अल्पक असतो. प्रेमात नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. आद्रा नक्षत्राचा तो थोडा अस्वस्थ, प्रेमात अति विचार करणारा, पण जबरदस्त आकर्षण निर्माण करणारा. पुनर्वसू नक्षत्राचा पुरुष साधा, प्रेमळ, पण थोडा भावनात्मक आणि गोंधळलेला असतो. मकर राशीमध्ये साधारणतः 3 नक्षत्र आहेत: उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा. उत्तरा नक्षत्राशी किंवा उत्तराषाढा नक्षत्रातील जी स्त्री आहे ती कर्तव्यनिष्ठ, प्रेमात मोजकीच पण अत्यंत स्थिर. श्रवण नक्षत्रातील ती फारच संवेदनशील, पण तिच्या मनात काही ती काही गुपचूप दडणारी असते.
धनिष्ठा नक्षत्रातील मकर राशीची स्त्री आकर्षक, सामाजिक आणि स्वतःच्या आयुष्याची स्पष्ट दिशा असलेली असते. थोडीशी स्वभावाने तिखट, तेज तर्रार म्हटलं तरी हरकत नाही. आता या दोन्ही राशीमधलं आकर्षण आणि अंतर या संदर्भात सुद्धा थोडा विचार करू. जसं की मिथुन पुरुषांचा हलका फुलका स्वभाव त्यांचं सहजपणे जवळ येणं मकर राशीच्या स्त्रीला थोडं अवघड करतं. ती त्याचं आकर्षण समजते, पण त्याच्या बदलत्या मूड्समुळे ती गोंधळून जाते. मकर स्त्रीचं संयमित बोलणं, तिचं प्रत्येक शब्दामागचं गांभीर्य हे मिथुन पुरुषाला आकर्षित करतं. पण त्याला ती अगदी ताठर स्वभाव आणि कधीकधी थोडीशी बोजड वाटते. प्रेमातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र मिथुन पुरुषाला शब्दांनी प्रेम व्यक्त करणं सहज जमतं. तो प्रेम बोलून दाखवतो. मकर स्त्री कृतीतून प्रेम दाखवते, तिच्या वेळेतून, तिच्या उपस्थितीतून. ती फारसं बोलत नाही, पण तिच्या डोळ्यात सारं काही सांगण्याची ताकद असते. इथेच या दोघांना शिकावं लागतं की कोणत्याही प्रेमात भाषा वेगळी असली तरी भावना एकच असते. या दोघांच्या नात्यामधलं आव्हान याबद्दल सांगायचं झालं तर मिथुन पुरुषाचे सतत बदलणारे मन, त्याचे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं असणं मकर स्त्रीला अस्थिरतेची जाणीव करून देऊ शकतं. मकर राशीची स्त्री थोडीशी कठोर वाटणारी भूमिका आणि तिचा प्रायोरिटी लिस्टमध्ये भावनांना जागा थोडी कमीच असते. मिथुन पुरुषाला थोडंसं एकटं वाटू शकतं. जेव्हा प्रेम जुळतं, पण तरीही जेव्हा हे दोघं एकमेकांना समजून घेतात तेव्हा एक वेगळंच प्रेम जन्म घेतात. एकाच प्रेमात चंचलता आणि स्थैर्य, बोलकेपणा आणि शांतता, मोकळेपणा आणि शिस्त एकत्र नंतर. प्रेम टिकून राहायला पाहिजे म्हणून त्यासाठी नेमकं काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचा संवाद. मिथुन पुरुषाने तिचं मौन ऐकायला शिकावं. संयम. मकर स्त्रीने त्याच्या चंचलतेमागचा हळवेपणा समजून घ्यायला हवा. सुसंगती. दोघांनीही एकमेकांच्या जगात वावरायला शिकावं. एकमेकांना बदलून घेण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं जास्त महत्वाचं ठरेल. हे प्रेम वेगळं आहे, कारण इथे थोडा गोंधळ आहे, पण तो गोड आहे. इथे शिस्त आहे, पण ती जखडणारी नक्कीच नाही, दिशा देणारी आहे. मिथुन पुरुष आणि मकर स्त्री हे एक अशा जोडप्याचं प्रतीक आहे जे प्रेमात समजून घेणं ही गोष्ट जास्त महत्वाची मानतात. जेव्हा मोकळं हास्य आणि मौनाच्या भावना एकत्र येतात तेव्हा रे असामान्य प्रेम जन्म घेतात. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचा पुरुष आणि मकर राशीची स्त्री यांचा प्रेम नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण कशा प्रकारे अनुभव घेतला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.